तर मग श्री स्वामी समर्थ. तर महाशिवरात्रीच्या रात्री बटाट्याची भाजी केली, म्हणजे उपवासाचीच, फक्त हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ टाकून बटाटा बॉईल. तर मम्मी कुत्र्यांसाठी म्हणजे आमच्या डॉग्ससाठी चपात्या अशा बारीक करत होती आणि मग मी बटाट्याची भाजी करायला घेतली. तेल टाकलं, त्याच्यामध्ये ही मिरची फ्राय केली, म्हणजे कच्चा पण असो तो सगळा निघून जातो त्यातला. आणि त्याच्यानंतर तो बॉईल बटाटा होता तो टाकला, मी मिक्स वगैरे केलं. मग मीठ टाकलं चवीनुसार, तुम्हाला जसं मीठ पाहिजे तसं मीठ टाका. मला असं आवडतं, म्हणजे माझ्या मम्मीला मी मदत करते. मम्मीचा बघत बघतच मी पण जेवण बनवायचं शिकली आहे. त्याच्यानंतर मग मी भगरची आमटी, मम्मीने भगर केली होती तर मम्मी बोलली की मी तर भगर केले, तू आता आमटी कर. तर मी त्याची आमटी केली. तर परत मी सेम केलं, तेल टाकलं, त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट टाकली, मग पाणी ॲड केलं. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकलं जितकं पाहिजे तितकं, आणि त्याच्यामध्ये नंतर मीठ टाकून त्याला उकळ वगैरे येऊन द्यायची. तर आपल्याला समजतंच की भाजी म्हणजे आमटी झाली. हे बघा भगर, स्टार्टिंगला भगर पातळ झालेली, त्याच्यानंतर मग ती थंड झाली का मग ती झाली. मग आमच्या डॉगसाठी आम्ही बाहेरनं आणलं. तर आमचा पुण्याला किरण दादा आहे, तो पुण्यामध्ये राहतो ना, तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं तिथल्या ओम नमः शिवायच्या पिंडीचं दर्शन दिलं. तर दुसऱ्या दिवशी मम्मीने ढबू मिरचीची भाजी केली आणि मेथीची भाजी केली नाश्त्याला. मी कॉलेजला जाऊन आली होती. त्याच्यानंतर मग मम्मी नाश्ताच बनवत होती. मी जरा लवकर आले कॉलेजवरनं. त्याच्यानंतर मी नाश्ता केला, चपाती, मेथीची भाजी, चहा पिला, कारण चहाशिवाय मला जमत नाही. तर मी खाताना पण व्हिडिओ काढलेला. चहा मला लागतोच, म्हणजे मला चहा खूप 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 जास्त आवडतो. कधी कधी तर मी रात्री पण चहा बनवून पिते, म्हणजे असं 7, 8, 9, 10ला चहा आवडतो. आमच्या पप्पाला पण खूप आवडतो, मला पण. त्याच्यानंतर मम्मी स्वामींची पूजा करत होती, म्हणजे दिवा वगैरे लावत होती. तर मम्मी मावशीला काहीतरी सांगत होती. तर मम्मी बघा, मम्मी स्वामींना असं म्हणजे कापूर लावलेलं ना, तर ते ओवाळत होती मम्मी. त्याच्यानंतर मग मम्मीने आणून ठेवलेलं ना भाजी वगैरे. माझं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी दाखवलं की काय काय बनवलं आहे म्हणून. आणि मम्मीने नंतर डाळ बनवली, तर डाळला मम्मी तडका देत होती. एवढंच शूट केलं आजपुरतं. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, बाय.